अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. अजित पवार मुंडावर, मुंडावर, मुंडावर. माझं नाव मनीषा बल्लाळ. माझं राज्यशास्त्रामध्ये PhD चालू आहे. जे काय लोकप्रतिनिधी असणारे अजित पवार, जे की राज्याचे सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांनी PhD संशोधकांचं एक असं अतिशय निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे. त्याचा तर आम्ही निषेध करतो. आणि त्यांनी वक्तव्य केलं की PhD लावून दिवे लावतात का. सो त्यांना एक सांगायचं आहे की एवढे मोठे मोठे देशामध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठ उभं राहिले नसते जर का PhD करून दिवे लावले असते तर. आणि त्यांना एक समजायला पाहिजे की ते जर का एक संविधानिक पदावर आहेत तर ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा PhD केलेली आहे. मी नारायण खरात, महासचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन, छत्रपती संभाजीनगर. परवाच्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काही PhD संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे, PhD करून तुम्ही काही दिवे लावणार आहात का, त्याचा मी स्वतः एक संशोधक विद्यार्थी म्हणून जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. दादा, तुम्हाला कदाचित PhD करणं सोपं वाटत असेल, परंतु एकदा PhDच्या प्रक्रियेत या. PhD कशी होते, PhD कशी करावी लागते, PhDची काय प्रक्रिया असते हे तरी आपल्याला माहीत आहे का, हा माझा साधा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही 10वी शिकलेले आहात, तुम्ही अडाणचोट आहात. तुमच्या काकाच्या जीवावर तुमचं जे काही आजपर्यंतचं करिअर आहे ते झालेलं आहे. तसं आम्हाला काय तसे काका नाही आहेत. आम्ही जे आमचं करिअर करत आहोत ते आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर करिअर करत आहोत. तेव्हा PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही जे काही बोललेलं आहात त्याचा मी निषेध करतो. आणि जर आपण देशाकडं आणि जगाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या देशामध्ये संशोधनावर सगळ्यात जास्त खर्च होतो त्या देशाचा विकास जो आहे तो जलद गतीनं झालेला आहे. भारताचं दुर्दैव आहे की भारतामध्ये GDPच्या 0.5% खर्च हा संशोधनावर होतो. म्हणून माझ्यासारख्या संशोधक विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की भारताचं भवितव्य उद्या काय असेल. मुळात तुम्ही जे म्हणलात की दिवे लावणार आहात का, आम्ही दिवे लावण्यासाठी मुळात नक्कीच PhD करत नाही आहोत. आम्हाला आमच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत, समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती उपाययोजना शोधायच्या आहेत. आणि त्या उपाययोजना शोधण्यासाठी आम्ही आमच्या संशोधनाच्या माध्यमातून त्यासाठी काही मार्ग निघतो का यासाठी आम्ही संशोधन करत आहोत. नक्कीच आम्हाला त्या बाबतीत दिवे लावायचे नाही. जे काही दिवे लावायचे ते दिवे तुम्हीच लावा असं मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो. तुम्ही जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो. तुम्ही तात्काळ उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन तुम्ही पदमुक्त झालं पाहिजे अशी मी या बाबतीत तुम्हाला आवाहन करतो. घेतल्याशिवाय राहत नाही. अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद.